रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भाग 6. अमीहि त्वं सूरसंघा विशन्ति केचिद् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंघा स्तुवन्ति त्वं स्तुतिभिः पुष्कलाभिः. हे सर्व देवांचे समूह आपल्यामध्ये प्रवेश करत आहेत. कित्येक भयभीत होऊन हात जोडून आपल्या नामगुणांचे उच्चार करीत आहेत. तसेच महर्षी व सिद्धांचे समुदाय जगाचे कल्याण असो असे म्हणत भावपूर्ण स्तोत्रांनी आपली स्तुती करत आहेत. आता यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय आहेत त्यांची स्थिती पहा. हे तुझे नियांगिके तेजे जाळुनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझा अंतू सहजे सद्भावेसी आणिक एक सावियाची भयभीरू सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ती करू जोडोनिया. देवा अविद्यार्णवी पडिलो जी विषय वागुरे आतुडलो स्वर्ग संसाराची या सांकडलो दोही भागी. ऐसे आमुचे सोडवणे तुझ वाचोनी कीजे लकवणे तुझ शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. तुझ्या अंगच्या दिव्य तेजाने हे सर्व देव कर्मांची बीजे जाळून सद्भावनेच्या आधारे तुझ्या स्वरूपात एकरूप आहेत. आणखी कित्येक खरोखर भयभीत होऊन तुझ्या समोर हात जोडून तुझी मनोभावे प्रार्थना करत आहेत. देवा, आम्ही अज्ञानाच्या समुद्रात पडलो आहोत. महाराज, आम्ही विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत. स्वर्ग सुख व संसार या दोहोंच्या कचाट्यात सापडलो आहोत. अशा प्रकारे बद्ध झालेल्या आमची सोडवणूक तुझ्याशिवाय कोण बरे करू शकेल. देवा, पंचप्राणांनी आम्ही तुला शरण आलो आहोत असे ते म्हणतात. महर्षी अथवा सिद्ध आणि नाना प्रकारच्या विद्याधरांचा समुदाय तुमचे कल्याण हो असे म्हणत तुझी स्तुती करत आहेत. रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च गंधर्वयक्षासुरसिद्धसंघा वीक्षन्ते त्वं विस्मिताश्चैव सर्वे. 11 रुद्र, 12 आदित्य तसेच 8 वसु साध्यगण विश्वदेव तसेच अश्विनी कुमार व मरुद्गण व पितरांचा समुदाय गंधर्व यक्ष राक्षस सिद्धगण यांचे समुदाय आश्चर्यचकित होऊन तुझ्याकडे पाहत आहेत. हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्याघवे अश्विनौ देव विश्वे देव विभवे वायू ही हे जी अवधारा पितरहन गंधर्व पैल यक्ष रक्षो गण सर्व जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक हे आघवेची आपुलालिया लोकी सोत्कंठित अवलोकी हे महामूर्ती दैविकी पाहत आहाती. मग पाहता पाहत प्रतिक्षणी विस्मित होऊनी अंतःकरणी करीत निज मुकुटी ओवाळणी प्रभूजी तुझ. ते जय जय घोष कलरवे स्वर्ग गाजविता ती आघवे ठेवी तललाटावरी बरवे कर संपुट तिये विनय द्रुमाची आरवी सुरवाडली सात्विकांची माधवी म्हणून कर संपुट पल्लवी तू होतासी फळ. हे 11 रुद्र आणि 12 आदित्य 8 वसु साध्य नावाचे सर्व देव अश्विनी कुमार विश्वदेव तसेच ऐश्वर्याच्या सह वायू देखील ऐका.
अग्नी आणि गंधर्व, पलीकडे असलेला यक्ष राक्षसांचा समुदाय, इंद्र ज्याच्यामध्ये श्रेष्ठ आहेत असे देव आणि सिद्ध आदी करून हे सर्व आपापल्या लोकात बसून मोठ्या उत्कंठतेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहेत. हे प्रभो, तुला पाहताना प्रत्येक क्षणी मनात आश्चर्य मानून तुझ्यासमोर ते नतमस्तक होत आहेत. ते सर्व देव मंजूळ नादाने तुझा जय जयकार करीत आहेत. त्या घोषाने संपूर्ण स्वर्गात आवाज दुमदुमून गेला आहे. ते कपाळावर हात जोडून तुला नमस्कार करीत आहेत. त्या देवांच्या विनयरूपी वृक्षांच्या वनात अष्टसात्विक भावांचा वसंत अनुकूल झाला आहे. म्हणून त्यांच्या करसंपुट रूपी पालवीला लागलेले फळ तू झाला आहेस. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहो बहुबाहुरुपादम बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम्. हे महाबाहो, अनेक मुख, अनेक नेत्रे, अनेक बाहू, अनेक मांड्या, अनेक उदरे आणि विक्राळ दाढांचे विराट रूप पाहून सर्व लोक आणि मी देखील भयाने व्याकुळ झालो आहे. जी लोचना भाग्य उदेले, मना सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूपही. हे लोकत्रय व्यापक रूपडे, पाहता देवाही वचक पडे, याचे सन्मुखपणे जोडे भलतयाकडुनी. ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा, अनंत चारू बाहुचरण, बहुदर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे. हो का महाकल्पाचिया अंती, तव कलेनी यमे जेऊती तेऊती, प्रयाग्नीची उजिती आंबुखिली जैसी. ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे, की प्रळय भैरवांची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे भूतखीचा ओढविली. तैसी जे तीकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दशन दिसती रागीट. जैसे काळ रात्रीचे नि अंधारे, उल्हासत निघती संहार खेचरे, तैसी यावदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा. हे असो काळे अवतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळ वाणेपण वदनी तुझे. हे बापुडी लोकसृष्टी, मोटकियेची विपाईली दिठी, आणि दुःख कालिंदीची यातटी झाड होऊन ठेली. तुझ महामृत्यूची या सागरी, आता हे त्रैलोक्य जीविताची तरी. शोक दुर्वात लहरी आंदोळतसे, एथ कोपोनी जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणी पैल वचटे, जे तुझ लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. तरी जी लोकांचे कीर साधारण, वाया आडसू तसे ओढण, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कांपती. ज्या मज संहार रुद्र वासिपे, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तो मी अहाळ बाहळी कांपे, ऐसे तुवा केले. परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासूरपणे हारी भयासी आणि. जणू काही त्यांच्या नेत्रांचे भाग्य उदयाला आले आहे. त्यांच्या मनाला सुखाचा सुकाळ झाला आहे, कारण त्यांनी तुझे अगाध विश्वरूप पाहिले आहे. हे त्रैलोक्य व्यापक रूप पाहून देवांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण कोणत्याही बाजूने पाहिले तरी ते विराट विश्वरूप समोरच आहे असे वाटते. असे हे एकच विश्वरूप आहे, परंतु त्याला चित्रविचित्र भयानक अशी अनेक मुखे, अनेक डोळे आणि शस्त्र धारण केलेले अनेक हात आहेत. या विश्वरूपाला अनेक सुंदर पाय आहेत
अनेक उदरे आहेत आणि अवयवांचे नाना प्रकारचे रंग आहेत. असे असूनही शोभेचा आवेश दिसत आहे. ज्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती क्रोधायमान झालेल्या यमाने सर्वत्र प्रलयाग्नीचे तेज प्रज्वलित करावे, किंवा त्रिपुरासुराचा शत्रू असणाऱ्या शंकराची ही जणू विनाशकारक यंत्रेच आहेत, अथवा प्रलयकालीन भैरवाची निवासस्थानेच आहेत, अथवा युगांचा नाश करणाऱ्या काळशक्तीची भूतांना खाण्यासाठी वाढून ठेवलेली पात्रे पुढे सरसावली आहेत. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड मुखे असून ती अनेक असल्यामुळे कोठेही मावत नाहीत. ज्याप्रमाणे गुहेमध्ये सिंह बसलेले आहेत, त्याप्रमाणे तुझ्या मुखामध्ये रागीट असे भयानक दात दिसत आहेत. जणू काही प्रलय रात्रीच्या गडद अंधकारामध्ये जशी नाश करणारी पिशाचे निघतात अथवा उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रलयकालीन मृत्यू पावलेल्या प्राण्यांच्या रक्ताने माखलेल्या विक्राळ दाढा तोंडामध्ये दिसत आहेत. हे असो, काळाने युद्धाला निमंत्रण द्यावे, सर्वांच्या संहाराने मरण जसे मोजावे, त्याप्रमाणे तुझ्या मुखामध्ये फार मोठा भयानकपणा दिसत आहे. या बिचाऱ्या लोकसृष्टीकडे पाहिले तर ती कालियाच्या विषारीपणामुळे दुःखी झालेल्या यमुनेच्या तीरावर असलेल्या झाडासारखी उदासीन होऊन राहिली आहे. तू जो महामृत्यू रूप अथांग सागर आहेस, त्या त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूपी प्रतिकूल अशा सोसाट्याच्या वाऱ्याने हेलकावे खात आहे. माझा या बोलण्यावर श्रीकृष्ण रागावून असे म्हणतील की तुला लोकांचे काय वाटते, त्याबद्दल तू काळजी का करतोस? तू माझ्या रूपाच्या ध्यानातून सुखाचा अनुभव घे. परंतु महाराज, माझ्या जीवाला कंप सुटला आहे, असे मी एकदम तरी कसे बोलावे? म्हणून मी जगाचे दुःख उगीच आडपडद्यासारखे मध्ये उभे केले आहे. ज्या मला प्रलयकाळचा रुद्र भीतो, माझ्या भीतीने मृत्यू देखील लपून बसतो, तो मी आपले रूप पाहून अंतर्बाह्य कापत आहे, अशी तुम्ही माझी अवस्था केली आहे. परंतु हे पहा, ही एक प्रकारची महामारीच आहे. परंतु याला जर विश्वरूप म्हणायचे असेल तर आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या अक्राळ विक्राळ स्वरूपाने भयास देखील माघार घ्यावयास लावते. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वं प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. हे विष्णू, आकाशाला जाऊन भिडलेले दैदिप्यमान आणि अनेक रूपांनी युक्त, मुखे पसरलेले व प्रकाशमान विशाल नेत्रांनी युक्त अशा आपल्या विराट स्वरूपाला पाहून माझे अंतःकरण भयाने व्याकुळ झाले आहे. धैर्य व शांती मला प्राप्त होत नाही. ठेली महाकाळे सिंहटे तटे, तैसी किती एके मुखे रागिटे, ही वाढोनिया धाकुटे आकाश केले, गगनाचे निवाडपणे नाकळे, त्रिभुवनीची याही वार्या न वेटाळे, ययाचे निवाफा आगी जळे, कैसे धडाडीत असे, तेवीची एका सारिखे एक नोहे, एथ वर्णावणांचा भेदू आहे, हो काजे प्रळयी सावोल आहे, वनी ययाचा. जयाची आंगीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य की जे राखोंडी, की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा, कैसा वार या धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडिला, विषाग्नी मारा प्रवर्तला, वडवानळासी, हळाहळ आगी पियाले, नवल मरण मारा प्रवर्तले, तैसे संहार तेजाया जाहले, वदन देखा, परी कोणे माने विशाळ, जैसे तुटिलिया अंतराळ, आकाशासी कव्हळ पडो निठेले,
ना तरी काखे सोनी वसुंधरी, जय हिरण्याक्षुरी घाला विवरी, तै उघडले हाटकेश्वरी, जेवी पाताळा कुहर, तैसा वक्त्रांचा विकासू, माझी जीवांचा आगळाची आवेशू, विश्व न पुरे म्हणून निघासू, न भरीची कोडे, आणि पाताळ व्याळांची या फुत्कारी, गरळ ज्वाळा लागती अंबरी, तैसी पसरलिये वदनदरी, माझी हे जिव्हा, काढुनी प्रळय विजूची जुंबाडे, जैसे पन्नासिले गगनाचे हुडे, तैसे आवाळू वानवरी आकडे, धगधगीत दाढांचे, आणि ललाटपटाची खोळे, कैसे भयाते भेडविताती डोळे, हो काजे महामृत्यूचे उमाळे, कडवसा राहिले, ऐसे वाऊनी भयाचे भोज, एथ काय निपजवू पाहतोसी काज, ते नेणो परी मज मरण भय आले, देवा विश्वरूप पहावयाचे डोहाळे, केले ते पावलो प्रतिफळे, बापा देखिलासी आता डोळे, निवावे तैसे निवाले, अहो देहो पार्थिव कीर जाये, ययाची काकुळती कवणा आहे, परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे की न वाचे, एरवी भयास्तव अंग कापे, नावेक आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धी वासिपे, अभिमानू विसरिजे, परी ए तुलियाही वेगळा, जो केवळ आनंदैक कळा, तया अंतरात्मयाही निश्चळा, शियारी आली, बाप साक्षात्काराचा वेधू, कैसा देशधडी केला बोधू, हा गुरु शिष्य संबंधू, विपाये नांदे, देवा तुझ्या ये दर्शनी, जे कैवल्य उपजिले आहे अंतकरणी, ते सावरावया लागी अवसणी, धैर्याची करीतसे, तव माझे नामे धैर्य हारपले, की तयाही वरी विश्वरूप दर्शन जाहले, हे असो परी मज भले आतुडविले, उपदेशाया, जीव विसंभावयाचिया चाडा, सैंघ धावा धावी करीतसे वापुडा, परी सोयही कवणे कडा, न लभे एथ, ऐसे विश्वरूपाचिया महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी, जी न बोले तरी काय करी, कैसे निराहे, कित्येक क्रोधायमान मुखे जणू काही महाकाळाबरोबर पैजेने लढत आहेत, आणि त्यांनी आपल्या मोठेपणाने आकाशाला देखील ठेंगणे केले आहे, ही अफाट मुखे आकाशाच्या मोठेपणाला देखील आकळता येत नाहीत, त्रैलोक्याच्या वाऱ्याला देखील जी वेढता येत नाहीत, ज्या मुखांतील नुसत्या वाफेने अग्नी जळतो आणि या मुखातून अग्नीचे लोळ कसे बाहेर पडतात हे कळत नाहीत, तसेच ही मुखे एकासारखी एक नाहीत, या मुखांवर रंगारंगांचा भेद आहे, फार काय प्रलयाच्या वेळी अग्नी देखील याचे सहाय्य मिळवितो, ज्याच्या अंगचे तेज एवढे उग्र आहे की ते त्रैलोक्याची राख करते, त्यालाही मुखे आहेत, आणि त्या प्रत्येक मुखात असंख्य दाढा व दात आहेत, जणू काही वाऱ्याला धनुर्वात चढलेला असावा, समुद्र महापुरात पडावा, अथवा विषाग्नी वडवानळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा, अग्नीने जसे हलाहल विष प्यावे, किंवा आश्चर्य असे की मरण जसे मरण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे ह्या संहारक तेजाला भयानक मुख झाले आहे असे समजा, परंतु ही मुखे किती मोठी आहेत म्हणाल तर आकाश तुटून पडल्यावर जशी आकाशाला खिंड पडून राहते, किंवा पृथ्वी आपल्या बगलेत घेऊन जेव्हा हिरण्याक्ष दैत्य पाताळात जावयास निघाला, त्यावेळी हाटकेश्वराने जसे पाताळाचे विवर उघडले, तसा मुखांचा विशाल विस्तार होता, त्यामध्ये जिभेचा आवेश फारच मोठा व आगळा होता, त्यांच्या घासास विश्व देखील पुरे पडणार नाही, म्हणून देव कौतुकाने देखील एक घास खात नव्हता,
आणि पाताळातील मोठ्या सर्पाच्या फुत्काराने विषाच्या ज्वाळा जशा आकाशापर्यंत पोचतात, त्याप्रमाणे पसरलेल्या मुखरूपी दरीमध्ये जिव्हा भासत आहे. प्रळयकाळच्या विजांचे समुदाय एकत्र करून जसे गगनांचे किल्ले सजवावेत, त्याप्रमाणे ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दातांची टोके शोभत आहेत. आणि कपाळाच्या भागातील खळग्यात भयाला भेडसावणारे डोळे दिसत असून ते महामृत्यूचे प्रवाह अंधारात दडून बसल्यासारखे दिसत आहेत. अशी महाभयाची आवड ठेवून या रणांगणावर तू कोणती कार्यसिद्धी करीत आहेस ते काहीच कळत नाही. परंतु मला मात्र तुझे हे रूप पाहून मरणाची भीती निर्माण झाली आहे. हे देवा, मला विश्वरूप दर्शनाचे डोहाळे झाले होते, त्या इच्छेप्रमाणे फळही प्राप्त झाले. तुझे विश्वरूप डोळ्यांनी पाहिले. बापा, माझे डोळे जितके शांत व्हावेत त्याप्रमाणे ते झाले आहेत. देवा, शरीर हे मातीचे बनले असल्यामुळे केव्हा तरी जाणारच, त्याची चिंता कोणाला आहे. परंतु माझे चैतन्य राहील की न राहील असे मला वाटू लागले आहे. एरवी भयाने अंग कापत आहे आणि तेच भय अधिक वाढले की मनाला ताप होतो, बुद्धी दचकते, अभिमानाचा विसर पडतो. परंतु या सर्वाहून वेगळा तो अंतरात्मा जो आनंदाचा अंश आहे, त्यालाही भीतीने जणू काही शहारे आलेत असे वाटू लागले आहे. काय आश्चर्य! मला या विश्वरूप दर्शनाचा छंद लागला होता. त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडीस लागले. जगामध्ये अशा प्रकारचा गुरु शिष्य संबंध कदाचितच नांदत असेल. देवा, आपल्या विश्वरूप दर्शनाने माझ्या अंतःकरणात विफलता निर्माण झाली आहे. माझ्या अंतःकरणाला सावरण्यासाठी त्याला मी धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मना शरीरातील धैर्य अगदी नाहीसे झाले आहे. अशा अवस्थेत हे विश्वरूप डोळ्यांनी पाहिले. हे देवा, तुम्ही मला गीतेच्या उपदेशामध्ये गुरफटून टाकले आहे. जीव हा विश्रांती घेण्याच्या इच्छेने धावाधाव करीत आहे, परंतु त्याला या विराट विश्वरूप दर्शनामुळे कुठेही विश्रांतीसाठी आश्रय मिळत नाही. अशा या विराट विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीव गेला आहे. महाराज, हे बोलू नये तर काय करावे? आम्ही जगावे तरी कसे? दंष्ट्रा कराला नीचते मुखानी, दृष्टवैव काला नलसन्निभानी, दिशो न जाने न लभे च शर्म, प्रसीद देवेश जगन्निवास. आपली विक्राळ दात दाढांची व प्रलयाग्नीसारखी प्रज्वलित मुखे पाहून मला दिशाही समजत नाहीत आणि सुखही लाभत नाही. म्हणून हे देवाधिदेवता जगन्निवासा, तू माझ्यावर प्रसन्न हो. पै अखंड डोळ्यांपुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैशी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. असो दात दाढांची दाटी, न झाकवे मादोह ओठी, सैंघ प्रलय शस्त्रांची या दाट कांठी, लागलिया जैशा. जैसे तक्षका विष भरले, हो काजे काळ रात्री भूत संचरले, की आग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे. तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वरी आवेश हा बाहेरी ओसंडे, आले मरणरसाचे लोंढे आम्हावरी. संहार समयींचा चंडा निळू आणि महाकल्पांत प्रळयानळू, या दोही जै होय मैळू, तै काय एक न जळे. तैसी संहारके तुझी मुखे, देखोनी धीरू का आम्हा पारुखे. आता भुललो मी दिशा न देखे, आपण पेनेणे. मोठके विश्वरूप डोळा देखिले, आणि सुखाचे अवर्षण पडिले. आता जापाणी आपुले, अस्ताव्यस्त हे. ऐसे करीसी म्हणून जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे.
आता एक वेळ वाचवी जी प्राणे, या स्वरूप प्रलयापासोनी. जरी तू गोसावी आमुचा अनंता, तरी सुई ओढण माझ्या जीविता. साठवी पसारा हा मागुता महामारीचा, आईके सकळ देवांची या परदेवते. तुहा चैतन्ये गा विश्व वसते, ते विसरलासी हे उपरते. संहारू आदरिले म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया. संहरी संहरी आपुली माया, काढी माते महाभया पासोनिया. हा ठायवरी पुडत पुडती, तू ते म्हणिजे बहुवा काकुळती. ऐसा मी विश्वमूर्ती भेड का जाहलो, जै अमरावती ये आला धाडा. तै म्या एकलेनी केला उवेडा, जो मी काळाची याही तोंडा. वासी पून धरी परितया आंतुल नव्हे हे देवा, एथ मृत्यू सही करून चढावा. तुआ मुचाची गोटू भरावा, या सकळ विश्वेसी. कैसा नव्हता प्रळयाचा वेळू, हो का तुची मिनलासी काळू. बापुडा हा त्रिभुवन गोळू, अल्पायू जाहला अहा भाग्या विपरीता. विघ्न उठिले शांती करिता, कटकटा विश्व गेले आता. तू लागलासी ग्रासू, हे नव्हे मारोकडे. सैंग पसरुनी या तोंडे, कवळितासी चहूकडे. सैन्य ये ज्याप्रमाणे महाभयाचे मोठे भांडे फुटावे, त्याप्रमाणे तुझी विशाळ अक्राळ विक्राळ मुखे पसरलेली दिसतात. त्याला प्रलयकाळच्या शस्त्रांची दाट कुंपणे जशी लांबच्या लांब लावलेली असावीत, त्याप्रमाणे तुझ्या दात आणि दाडांची गर्दी झाली आहे. आणि दोन्ही ओठांनी देखील ती झाकली जात नाहीत. तक्षक हा पूर्ण विषारी असून त्याच्या तोंडात जसे विष भरावे, अथवा काळरात्रीत पिशाचांचा जसा संचार व्हावा, अथवा वज्राग्नी दाहक असून देखील त्याने आणखी अग्निअस्त्र धारण करावे, त्याप्रमाणे तुमची तोंडे अतिविशाल असून त्यातून आवेश बाहेर प्रकट होत आहे. त्यामुळे आमच्यावर मरणरूपी रसांचे लोंढेच वाहत आहेत की काय असे वाटते. सृष्टीच्या संहाराच्या वेळी निर्माण झालेला प्रलयाग्नी आणि सोसाट्याचा वारा हे एकत्र आले तर काय जळणार नाही. त्याप्रमाणे तुझी संहारक अशी प्रचंड मुखे पाहून माझे धैर्य नाहीसे झाले आहे. मला दिशाही समजेनात. एवढेच काय, मी कोण आहे याची स्वतःला जाणीव राहिली नाही. तुमचे विश्वरूप मी डोळ्यांनी पाहिले, तोच सुखाचा दुष्काळ झाला. म्हणून तुझे हे अफाट विश्वरूप आता आवरून घे. तू असे करशील हे जर मला माहीत असते तर ही गोष्ट मला सांगा असे मी म्हटलेच नसते. आता मात्र या स्वरूप प्रलयापासून माझे प्राण वाचव. हे अनंता, तू आमचा स्वामी आहेस. आता माझ्या जीविताच्या आड कृपेची ढाल धर आणि हा विश्वस्वरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवून घे. हे देवाधिदेव, तुझ्या चैतन्याच्या आधारे सर्व विश्व वसले आहे, हे तू विसरलास काय? उलट तू विश्वाचा संहार करण्याचे कार्य आरंभिले आहेस. म्हणून हे देवराया, आता त्वरित प्रसन्न हो आणि आपल्या विशाल मायाशक्तीला आवरून घे आणि मला या महाभयापासून बाहेर काढ. मी दीनपणे एवढा वेळ काकुळतीला येऊन तुझी विनवणी करत आहे, कारण मला या विराट विश्वरूपाची भीती वाटत आहे. अमरावतीवर ज्यावेळी दैत्यांनी आक्रमण केले त्यावेळी एकट्याने मी ते परतून लावले. साक्षात काळाला देखील मी न भिणारा आहे, परंतु हे विश्वरूप दर्शन काही त्यातील प्रकार नाही. या ठिकाणी मृत्यूवर देखील ताण करून संपूर्ण विश्वासह आमचा ग्रास व्हावा असा हा भयंकर प्रसंग आहे. प्रळयाची वेळ नसताना देखील तू मध्येच कसा काळाला प्राप्त झालास?
त्यामुळे हा बापुडा त्रिभुवन गोल अल्पायुषी झाला आहे असे वाटते. अहो, हे काय विपरीत दैव! विश्वरूप दर्शनाने शांती प्राप्त व्हावी म्हणून मी प्रयत्न केला, पण अकस्मात विघ्नच प्राप्त झाले. आता मात्र सारे विश्व बुडू लागले आहे, कारण त्याला तू ग्रासू लागला आहेस. आपण आपली अनेक विशाल मुखे पसरून या सर्व सैन्याला चहूकडून गिळू लागला आहात, हे मला प्रत्यक्ष दिसत नाही का?